नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आशिष भाकरे, संचालक एबीसी एज्युकेशन ऍप्लिकेशन. लेक्चर नंबर 100 आपण सुरू करतो आहे, कंटिन्यू करतो आहे. आपण चॅप्टर नंबर 11 पाहून राहिलो, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. आपण त्याला नॅरेशनही म्हणतो. पार्ट 2 चालू आहे, इंट्रोडक्शनचाच पार्ट 2 चालू आहे ऍक्च्युली. ठीक आहे ना, इंट्रोडक्शन व्हायचं आहे अजून. ठीक आहे, आणि आपण त्यापैकी काय पाहून राहिलो होतो तर रिपोर्टिंग व्हर्ब्स हा टॉपिक इम्पॉर्टंट असतो परीक्षेला. यावर आणि आपलं कंजंक्शन्स या दोन गोष्टींवर फार भर दिला गेला असतो. ठीक आहे ना, आणि रिपोर्टेड स्पीचचं टाईप कोणता आहे वाक्याचा ते पाहायचं असतो. ठीक आहे ना, या दोन चारही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. या आल्या, या समजल्या तरच तुम्हाला डायरेक्ट इंडायरेक्ट समजणार नाही. ठीक आहे ना, लेक्चर नंबर 100 आपण या ठिकाणी सुरू करतो आहे. हा 200 लेक्चर्सचा कोर्स आहे, ॲक्च्युली 200 प्लस आहे. त्यापैकी 150 पर्यंत लेक्चर्स हे प्रत्येक लेक्चर्स एक तासांचे राहील. त्यानंतर 150 पर्यंत पूर्ण कोर्स तुमचा जवळपास संपून जाईल. ठीक आहे, त्यानंतर 150 ते 200 हे जे लेक्चर्स आहे, हे जे लेक्चर्स आहे 50, तर हे लेक्चर्स कमी जास्त मिनिटांचे असतील. ठीक आहे ना, एक तास नाही होणार, ते कमी जास्त मिनिटांचे असतील. या ठिकाणी मी तुम्हाला शिकवणार आहे पूर्ण व्होकॅब्युलरी. आपण पूर्ण व्होकॅब्युलरी पाहू 100%. आणि मग ते 200 लेक्चर्सचे 220 जरी झाले, 220 जरी झाले असेल तरी आपण घेऊ, आणि 250 जरी झाले तरीही आपण तिथपर्यंत पोहोचू. कारण ॲडव्हान्स कोर्स आहे, एक एक गोष्ट शिकवल्याच गेली पाहिजे. 150 लेक्चर्सपर्यंत आपला कोर्स होऊन जाईल. कारण जेव्हा मी ऑफलाईन शिकवायचो तेव्हा माझे 120 दिवस कोर्स व्हायचे. 4 महिने मला ऐसपैस 4 महिने लागायचे शिकवायला पूर्ण. आता मी ॲपमधून शिकवतो म्हणून थोडं 120चे आपण 150 जवळपास केलेले आहे. 150 एकदम 150 नाही, कमी जास्त होईल ते 140, 145, 50, 55 यापर्यंत तुमचा कोर्स पूर्ण संपून जाईल. ठीक आहे, त्यानंतर मग पूर्ण व्होकॅब्युलरी बघू आपण. ठीक आहे, चलो आपण कंटिन्यू करूया. बाकीचेही कोर्स आहे, प्रायमरी, सेकंडरी, जनरल, हे तुम्ही लोकांसोबत शेअर करत राहा. ठीक आहे, त्यांना पण सांगा, त्यांना पण सांगत राहा या कोर्सबद्दल. आता बघा, आता या ठिकाणी राम ऐकणारा होता, सॉरी इथे ऐकणारा कोणीच नव्हता म्हणून सेट केलं होतं, आपण सेट केलं. ठीक आहे ना. आता समजा एखादा डायरेक्ट स्पीच आपण वेगळा घेऊ. समजा मी जर म्हटलं असेल की राम सेज, बघा रामला सेज लागेल ना, तो प्रेझेंट टेन्स आहे. तो प्रेझेंट टेन्स जर असेल, सिंपल प्रेझेंट टेन्स, तर त्याला V5 लागेल ना. राम सेज टू मी. आता एखाद्या वेळेस मी पण त्या ठिकाणी राहू शकतो. मला मी म्हटलं ना ABCD असं, तर आशिष बबलीला म्हणाला, चैतन्य ऐकलं आणि चौथ्याला जाऊन सांगितलं, किंवा बबलीने स्वतःला कोणाला तरी सांगितलं. ठीक आहे ना, म्हणून राम सेज टू मी, राम मला म्हणाला, राम सेज टू मी, आय am watching a new video of अमित भडाना. ठीक आहे ना, एक वाक्य आहे हे वाक्य आहे. राम सेज टू मी, लक्ष द्या आता लक्षात बरोबर आहे का. राम सेज टू मी, सेज टू आहे, सेज टू म्हणजे हे प्रेझेंट टेन्सच आहे. आणि जर वाक्य समजा रिपोर्टिंग व्हर्ब समजा जर प्रेझेंट टेन्स मध्येच असला असा, तर इकडचं वाक्य ह्या वाक्याचा टेन्स नाही बदलवायचा, हा तो रूल आहे. ठीक आहे ना. याचं मग इनडायरेक्ट स्पीच कसं होईल बघा. समजा आता या ठिकाणी आतापर्यंत काय शिकलो आपण, सेट टू म्हणून शिकवलं. पण आता मी सेज टू शिकवून राहिलो, सेज टू म्हणून काय होईल, फक्त राम सेज टूचं काय होते, टेल्स. राम टेल्स. सेज टूचं काय होते, राम टेल्स. हे कोणाला समजलं नाही पहा, लक्षपूर्वक आहे का. कोणीतरी ऐकणारा आहे ना, मी ऐकणारा आहे. जर ऐकणारा असला तर हे शब्द बदलतात, ऐकणारा असेल तर हे शब्द बदलतात, आणि नसेल ऐकणारा तर बदलत नाही. बघा इथे फक्त राम सेड म्हटलं आपण, राम सेड आय एम डुईंग समथिंग. राम म्हणाला की मी काहीतरी करत आहे. अशा वेळेस सेड आहे, पास्ट टेन्स आहे, म्हणून आपण एमचं वॉच केलं, हा भाग वेगळा.
पण सेडचं आपण टोल्ड का नाही केलं? कारण टेल टोल्ड लक्ष द्या, टेल टोल्ड आणि टोल्ड V1 V2 V3. मग टेल म्हणजे सांगणे होते आणि से म्हणजे फक्त म्हणणे होते. इथे फक्त राम म्हणाला, कोणाला म्हणाला मला माहित नाही, ठीक आहे ना. आणि म्हणून आपण सेटचं सेट घेतलं का? कारण ऐकणारा कोणीच नव्हता म्हणून, समजलं. म्हणून लक्ष द्या, राम सेड दॅट घेतलेला आहे आपण कंजंक्शन, कारण तो होता कारण हे जे वाक्य आय एम डुईंग समथिंग हे वाक्य होतं असर्टिव्ह सेंटेन्स, स्टेटमेंट होतं ते, म्हणून ठीक आहे ना. लक्ष द्या, इथे आपण टेल्स का बरं घेतला, आपण टोल्ड का नाही घेतलं? कारण सेज आहे ना, V5 आहे ना, हा V5 आहे, सेज आहे. सेज म्हटलं की प्रेझेंट टेन्स येतो, सिंपल प्रेझेंट टेन्स येतो. लक्ष द्या, सेज म्हटलं की प्रेझेंट टेन्स येतो. म्हणून आपल्याला इथे सुद्धा जेव्हा आपण रिपोर्टिंग वर्ब घेतला तेव्हा सुद्धा आपण प्रेझेंट टेन्सच केला. आणि म्हणून मग या ठिकाणी राम टेल्स दॅट घेणं आवश्यक आहे. राम टेल्स मी. आणि आणखी एक लक्ष द्या, लिहून घ्या, इनडायरेक्ट स्पीच करताना या रिपोर्टिंग वर्ब नंतर टू कधीच लिहायचा नाही. म्हणजे टोल्ड टू, सेड, टेल्स टू असं लिहायचं नाही, ठीक आहे. टेल्स फक्त, ठीक आहे. राम टेल्स मी. राम मला म्हणतो. राम मला म्हणतो की, म्हणाला नाही, म्हणतो म्हणाला. बघा, म्हणतो आणि म्हणाला मध्ये फरक आहे ना, मी तुम्हाला शिकवलेला आहे टेन्स मध्ये. म्हणतो तो ते तात, सिंपल प्रेझेंट टेन्स, म्हणजे हा प्रेझेंट टेन्स झाला. म्हणाला लाली लेलो हा सिंपल पास्ट टेन्स झाला. मग आहे ना फरक, म्हणतो आणि म्हणाला मध्ये आहे फरक. तो फरक इथे जाणून घ्यायचा, ठीक आहे ना. म्हणतो म्हणाला मध्ये फरक आहे, ठीक आहे. म्हणून इथे राम टेल्स मी, राम मला म्हणतो. हो, काय म्हणतो? आता हे वाक्य आय एम वॉचिंग अ न्यू व्हिडिओ ऑफ अमित भडाना, हे वाक्य कोणत्या प्रकारामधलं आहे? प्रकार आपण पाहिलं ना, टाइप्स ऑफ सेंटेन्स, असर्टिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, VQ, WHQ किंवा इम्परेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स पाहिले आपण. ते त्यापैकी कोणता आहे? स्टेटमेंट आहे, साधं स्टेटमेंट आहे, असर्टिव्ह सेंटेन्स आहे. म्हणून आपल्याला दॅट लिहायचं आहे, बस फक्त दॅट लिहायचं, ठीक आहे ना. राम टेल्स मी दॅट. राम मला म्हणतो की, तो दॅटचा होतं की होते, ठीक आहे ना. की काय म्हणतो तुम्हाला? आता राम सेड टू मी आय एम, हा आय कोण आहे? मग राम आहे. हा आय कोण आहे? राम आहे. आपण तो स्वतःला आय म्हणेल, आपण त्याला काय म्हणू? ही म्हणू, ही. आता मात्र त्याने आय एम म्हटलं, आपल्याला ही वॉज लिहायचं आहे नाही. वॉज नाही लिहायचं. का नाही लिहायचं वॉज? कारण टेन्स आहे ना, प्रेझेंट टेन्सच आहे ना. त्याने इथे पण प्रेझेंट टेन्स म्हटलं ना आपल्याला. राम सेज टू मी, प्रेझेंट टेन्स आहे. आय एम वॉचिंग, प्रेझेंट टेन्स आहे. मग नाही बदलवायचा टेन्स. राम टेल्स मी, टेल्स हा दाखवते प्रेझेंट टेन्स, हा V5 आहे ना, V5 आहे, तर हा दाखवते प्रेझेंट टेन्स. म्हणून राम टेल्स मी दॅट ही वॉज न लिहिता आता मात्र या ठिकाणी ही इज लिहायचं. हा, ठीक आहे ना. आयला एम लागते, हिला इज लागते, तर या ठिकाणी इजच लिहायचं. इजच बरोबर आहे. जर तुम्ही वॉज लिहिला तर वॉज या ठिकाणी मग चुकीचा आहे. इथे वॉज बरोबर आहे, इथे वेअर बरोबर आहे. का? कारण इथे सेड टोल्ड होतं, पास्ट टेन्स होतो, म्हणून आपणही पास्ट टेन्स केलं. पण जर या ठिकाणी राम सेड टू मी आहे, राम सेज टू मी आहे, मग अशा वेळेस तुम्हाला टेल्स लिहायचा आहे आणि टेल्स नंतर तुम्हाला इथे ही इज लिहायचं आहे, वॉज लिहायचं नाही. अशी ही नोट लिहून घ्या, ठीक आहे ना. बघा, ABC एज्युकेशन ऍप जे आहे ना आपलं, हे बेसिक पासून टोटल गोष्टी शिकवणाऱ्या असतं, ठीक आहे ना. आणि म्हणून लक्ष द्या, सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायच्या, ठीक आहे ना. राम टेल्स मी दॅट ही इज वॉचिंग अ न्यू व्हिडिओ ऑफ अमित भडाना. ठीक आहे का? लक्ष द्या, काय म्हटलं आपल्याला? काय पाहायचं आहे? आपल्याला रिपोर्टिंग वर्ब पाहायचा आहे. मग रिपोर्टिंग वर्ब असेच असतात. रिपोर्टिंग वर्ब टोल्ड, टेल्स, काय अजून भरपूर आहेत. मी लिहून घ्या पॉज करून, मी तुम्हाला आणखी शिकवतो, ठीक आहे ना. पॉज करून ते लिहून घ्या.
लिहिलं, पॉज करून लिहिलं असं गृहीत धरतो. आपल्याला रिपोर्टिंग वर्ब पूर्ण डिटेल पाहायचे आहे. त्यामध्ये आता आपण एक बॉक्स छोटासा लिहून घेऊ, कधी काय लिहायचं कधी काय लिहायचं. ठीक आहे, तुम्हाला पूर्ण नोट्स बनवायच्या आहे तुमच्या, माझ्या मिळेल तेव्हा मिळेल, तुमच्यावर तुम्ही डिपेंड राहायचं आहे, माझ्यावर नाही राहायचं डिपेंड. ठीक आहे, बघा आता ऐकणारा असल्यास आणि आपण ऐकणारा नसल्यास ह्या दोन्ही गोष्टी लिहून घेऊ. ठीक आहे, ऐकणारा असल्यास बघा काय, तर सेड टू च आपण टोल्ड लिहिलं. ठीक आहे, ऐकणारा असल्यास सेड टू च टोल्ड लिहिलं आपण. आता सेज टू च टेल्स लिहायचं आहे. टेल्स हा फरक लक्षात घेऊन घ्या. सेड पास्ट टेन्स, टोल्ड पास्ट टेन्स, सेज प्रेझेंट टेन्स, तर टेल्स प्रेझेंट टेन्स. अजून काय आहे, से टू असेल तर फक्त टेल घ्यायचं बस. समजा ना फरक. हा V1 आहे म्हणून हा V1 घेतला, हा टेल्स यस लागलेला यस किंवा यस म्हणून हा V5 आहे, हा पण V5 आहे. मग V1 असो की V5 असो प्रेझेंट टेन्स म्हणून जाते. हा सेड आहे, टोल्ड आहे, V2 आहे, पास्ट टेन्स आहे. ऐकणारा नसल्यास काय करायचं, नसेल समजा ऐकणारा तर या ठिकाणी सेड होते. टूच तर काही कामच नाहीये कारण ऐकणारा कोणीच नाहीये. सेज राहते आणि सेच सुद्धा फक्त से राहते. ठीक आहे, से V1 म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स, सेज सिंपल प्रेझेंट टेन्सच पण V5 आणि सेड सिंपल पास्ट टेन्स. ठीक आहे ना. बघा काय असेल, ऐकणारा असेल तर या गोष्टी तुम्हाला डोक्यात ठेवायच्या आहे. कारण जेव्हा आपण ऑप्शन्स बघतो ना परीक्षेमधले तेव्हा आपण रिपोर्टिंग वर्ब मध्ये आणि कंजंक्शन या दोन टॉपिक मध्ये फार आपण कन्फ्यूज होऊन जातो. आणि आता हे कन्फ्युजन तुम्हाला कायमचं दूर करायचं आहे. बघा एक वाक्य घेतो आपण, समजा एखाद्या वाक्यातलं मी डायरेक्ट स्पीचचं वाक्य घेतलेलं आहे. मी जर म्हटलं की गौरी सेड टू हर डॅड, कॉमा दिला आणि नंतर मग आपला कॉमा दिला, हा डबल इन्व्हर्टेड कॉमा. या ठिकाणी जर म्हटलेलं आहे की माय फ्रेंड हॅज गॉट अ प्राइज फ्रॉम स्कूल. ठीक आहे, प्राइज लिहून टाकू फक्त आपण इथे, फुल स्टॉप देऊ आणि डबल कॉमा आपला पूर्ण करू. ठीक आहे ना, तो डबल कॉमा इथे आपण पूर्ण केला. ठीक आहे, आता बघा गौरी सेड टू हर डॅड माय फ्रेंड हॅज गॉट अ प्राइज. माय फ्रेंड हॅज गॉट अ प्राइज, माझ्या फ्रेंडला प्राइज मिळालं. ठीक आहे ना. आपल्याला हे इनडायरेक्ट स्पीच मध्ये करायचं आहे. कसं कराल तुम्ही, गौरी सेड टू हर डॅड, सेड टू याला म्हणतो आपण, बघा याला ओरिजिनली म्हणतो आपण इंट्रोडक्टरी वर्ब म्हणतो आपण याला. ठीक आहे ना, इथे इंट्रोडक्टरी वर्ब म्हणतो. जेव्हा आपण या गौरी नंतर सेड टू न घेता टोल्ड घेतो तेव्हा याला म्हणायचं रिपोर्टिंग वर्ब. ठीक आहे ना, असा तो रूल आहे. बाकीचा काही त्याला टेन्शन नाही घ्यायचं. ठीक आहे, बाकीचा गौरी टोल्ड हर डॅड. बघा सेड टूचं काय केलं आपण, टोल्ड केलं. टोल्ड का बरं केलं, कारण तिचे बाबा आहे ना ऐकणारे असल्यास सेड टूचं काय झालं, टोल्ड झालेलं आहे. ठीक आहे ना, म्हणून बघा गौरी टोल्ड हर डॅड. आता काय, आता रिपोर्टिंग वर्ब झाला पूर्ण.
आता बारी आहे आपल्या कंजंक्शन्सची, ठीक आहे ना. कंजंक्शन्स काय पाहिजे, कंजंक्शन्स आहे दॅट आहे इफ आहे वेदर आहे टू आहे डब्ल्यूच वर्ड आहे, काय घ्यायचं तर पॅरामीटर लावायचे. हा टेन्स कोणता, टेन्स म्हटल्यापेक्षा हे वाक्य कोणत्या प्रकारातलं आहे, टाइप्स ऑफ सेंटेन्स मधलं. तर माय फ्रेंड हॅज गॉट अ प्राइज, माझ्या फ्रेंडला प्राइज मिळालं. काय सोपंच आहे ते, असर्टिव्ह सेंटेन्स आहे ते. त्यामध्ये प्रश्न आहे का, नाही. त्यामध्ये आज्ञा केली आहे का, नाही. त्यामध्ये असं उद्योजक बोलला आहे का, नाही. साधं वाक्य आहे ते, स्टेटमेंट आहे ते, साधं सरळ वाक्य बोललेलो आहे आणि म्हणून ते काय आहे, असर्टिव्ह सेंटेन्स आहे. म्हणून त्याला दॅट लावायचा. दॅट लावल्यानंतर कॉमा निघून जातो, डबल कॉमा हा निघून जातो. फक्त एक साधं वाक्य असते. आणि लक्ष द्या, गौरी टोल्ड हर डॅड दॅट माय फ्रेंड, म्हणजे कोणाचे फ्रेंड, हर डॅडची की गौरीचे, गौरीचे फ्रेंड. कारण गौरीच्या तोंडचं वाक्य आहे ना हे, माय फ्रेंड हॅज गॉट अ प्राइज. तर गौरीचं तोंडचं वाक्य आहे ते, माय फ्रेंड हॅज गॉट अ प्राइज. म्हणून ही स्वतःला काय, ती काय म्हणेल, माय फ्रेंड्स, म्हणजे तिचे फ्रेंड्स. आपण काय म्हणू, तिचे फ्रेंड्स, सॉरी आपण काय म्हणू, तिचे फ्रेंड्स. ती काय म्हणेल, माय फ्रेंड्स, माझे मित्र. ती म्हणेल स्वतः गौरी. आपण काय म्हणू, तिचे मित्र. म्हणून ती मुलगी आहे म्हणून आपण काय लिहू, हर फ्रेंड, तिचा मित्र, हर फ्रेंड किंवा मैत्रीण, ठीक आहे. गौरी टोल्ड हर डॅड दॅट हर फ्रेंड हॅज गॉट, पास्ट परफेक्ट टेन्स आहे, सॉरी प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, त्याचं पास्ट परफेक्ट टेन्स होईल. आपल्याला काय, आपण कंजंक्शनची स्लाइड पाहिली, मोठी शिकलो. आपण रिपोर्टिंग वर्कची स्लाइड पाहलो हे शिकलो, पण आपण शिकूनही राहिलो. तर आपल्याला शिकायचं आहे की टेन्स कोणते बदलतात, टेन्स कोणता कुठे लागतो, बाकीचे काही शब्द आहे ते कसे लागतात तेही पाहायचं आपल्याला, ठीक आहे. सविस्तर सगळं एक एक टप्पा उकलायचा आहे आपल्याला. आपले लेक्चर्स पूर्ण एक तासांची बंद लेक्चर्स असतात, आपल्याला इथे पूर्ण उकलायचं आहे, ठीक आहे ना. गौरी टोल्ड हर डॅड दॅट हर फ्रेंड, या ठिकाणी हॅज गॉट आहे, आपण हॅड गॉट लिहू, ठीक आहे ना. हॅड, कारण तेव्हा तिने म्हटलं तेव्हा तो प्रेझेंट टेन्स होता, आपल्याला पास्ट टेन्स लिहायचा आहे का, कारण आधी लिहिलंय ना आपण पास्ट टेन्स, असा अर्थ. जर इथे प्रेझेंट टेन्स राहिला असता तर मग आपण सुद्धा प्रेझेंट टेन्स घेतला असता. म्हणून हर फ्रेंड दॅट हॅड गॉट अ प्राइज, ठीक आहे. फक्त फुलस्टॉप द्यायचा, असं नाही लिहायचं, डबल कॉमा लिहायचं नाही, फक्त फुलस्टॉप द्यायचा, ठीक आहे ना, असा अर्थ. समजा आता या ठिकाणी आपण एखादं आणखी वाक्य घेऊ, डायरेक्ट स्पीच वाक्य घेतलं मी जर म्हटलं असेल, she says India is a great country. बघा, आपण इनडायरेक्ट स्पीच करू. डायरेक्ट स्पीच तिने काय म्हटलेलं आहे, शी सेज इंडिया इज अ ग्रेट कंट्री. शी सेज, ती म्हणते, सिंपल प्रेझेंट टेन्स, ती म्हणते. आपण काय लिहिणार आहोत, कोणी ऐकणारा आहे का तिला, ऐकणारा नसेल तर काय लिहायचं, तिला कोणीही ऐकणारा नाही आहे, तिनं फक्त म्हटलं. सेज म्हणजे म्हणणे, तिनं फक्त म्हटलं, ऐकणारा कोणीच नाही आहे. मग ऐकणारा नसेल तर जे आहे तेच लिहायचं. बघा, सेजचं सेडचं सेड, ठीक आहे. ऐकणार कोणीच नाहीये म्हणून शी सेजचं फक्त सेजच येणार आहे, शी सेज. हा कॉमा निघून जातो, डबल कॉमा निघून जातो आणि फक्त शेवटी फुल स्टॉप येतो, ठीक आहे ना. शी सेज इंडिया इज अ ग्रेट कंट्री. कोणतं सेंटेन्स आहे, प्रश्न आहे का तो, आज्ञा आहे का ती एखादं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे का ते, नाही आहे. साधं वाक्य आहे ते, असर्टिव्ह सेंटेन्स आहे. म्हणून त्याला आपल्याला परत या ठिकाणी दॅट लिहायचं आहे, ठीक आहे ना. परत दॅट लिहायचं आहे. का लिहायचा दॅट परत, तो ते वाक्यच फक्त साधं सरळ आहे. आपण तेच मुद्दाम घेऊन राहिलो, कारण आपल्याला प्रत्येक पार्ट वाईज वेगवेगळ्या गोष्टी शिकायच्या, ठीक आहे ना. चलो, म्हणून शी सेज इंडिया इज अ ग्रेट कंट्री. लक्ष द्या, आपण काय म्हणू, तिने ते म्हटलं, पण तिचं वाक्य आपण आपल्या भाषेत जरी सांगायचं असेल तरी ते टेन्सवर डिपेंड असते, या ठिकाणचे डिपेंड असते. शी सेज दॅट, आता इंडियाचं काही बदलणार नाही ना, इंडिया इज अ ग्रेट कंट्री असंच म्हणू आपण. या इज बरोबर आहे,
इथे वॉज नाही लिहायचा, वॉज नाही लिहायचा. का नाही लिहायचा? कारण हे पास्ट टेन्स नाही ना, हे फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. ठीक आहे. आणखी एक वाक्य पाहू आपण. लक्ष द्या. डायरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीच मी जर म्हटलं असेल प्रीतम, प्रीतम, प्रीतम सेज टुडे इज माय बर्थडे and I am going to enjoy. I'm going to enjoy it. बघा ना आता. प्रीतम सेज, प्रीतम म्हणाला किंवा म्हणाली. प्रीतम हे नाव दोघांचंही असते, मुलगा आणि मुलगीचं. ठीक आहे ना. प्रीतम सेज टुडे इज माय बर्थडे अँड आय एम गोइंग टू एन्जॉय इट. आज माझा बर्थडे आहे आणि आज मी एन्जॉय करणार आहे. ठीक आहे. सेज म्हटलेला आहे. सेज, सेज म्हटलेला आहे तिने, त्याने, तिने किंवा त्याने. तो दोनपैकी एक कोणीही राहू शकतो. ठीक आहे ना. आपण त्याला हे नाही करू शकत, ठरवू शकत नाही. प्रीतम सेज. मग आता बघा इनडायरेक्ट स्पीच काय करतो आपण. आपण जेव्हा इनडायरेक्ट स्पीच लिहितो तेव्हा काय लिहायचं लक्ष द्या. प्रीतम. आपण काय लिहायचं. प्रीतम सेजचं सेजच लिहायचं, कारण ऐकणारा कोणीच नाही ना, ऐकणारा कोणीच नाही आहे. म्हणून काय केलं आपण, फक्त प्रीतम सेज होतं म्हणून सेज लिहिलं. प्रीतम सेज. आणि टुडे इज माय बर्थडे अँड आय एम गोइंग टू एन्जॉय इट. तर लक्ष द्या हे वाक्य सुद्धा असर्टिव्ह सेंटेन्सच आहे, साधं वाक्य आहे ते, म्हणून दॅट लिहितो आपण कंजंक्शन. प्रीतम सेज दॅट, प्रीतम सेज दॅट. आता तसा आपण रूल कोणतं पाहतो. टुडेचं काय करतो आपण, दॅट डे करतो ना. टुडेचं आपण दॅट डे करतो. हे मी तुम्हाला शिकवायचं आहे अजून, पण आपण एक वाक्य तसं केलं होतं. 2 वाक्य आपण तसे केले होते. ठीक आहे ना. 1-2 वाक्य केले. ठीक आहे. आता बघा प्रीतम सेज दॅट. सेज आहे ना, प्रेझेंट टेन्स आहे ना. मग टुडेचं दॅट डे करून आणि इथचं वॉज करण्यात काही फायदा नाही आहे. ठीक आहे ना. काही अर्थ नाही आहे त्याला. म्हणून जे वाक्य आहे त्याच टेन्समध्ये लिहायचं. प्रीतम सेज दॅट टुडे, टुडेच लिहायचं, दॅट डे लिहायचं नाही. का बरं? कारण सेज आहे ना, प्रेझेंट टेन्स आहे ना, म्हणून. प्रीतम सेज दॅट टुडे इज. तो म्हणेल माय बर्थडे. फक्त माय पण नाही लिहायचं, सगळं सारखं लिहायचं म्हणून माय नाही लिहायचं. फक्त टेन्स नाही बदलवायचा, बाकी जे रूल्स आहे ते करायचे, ते बदलवायचे. ठीक आहे ना. प्रीतम. आता तो म्हणेल माय बर्थडे. आपण काय म्हणू, हिज बर्थडे. हिज. किंवा ती मुलगी असेल तर काय लिहिल, हर बर्थडे. मग आता हिज लिहायचा की हर लिहायचा हे मग त्या प्रीतमच्या सेक्सवर डिपेंड आहे. तो जर मुलगा असेल तर आपण हिज लिहायचा. तो जर मुलगी असेल तर आपण हर लिहायचं, समजलं. ठीक आहे. चलो. प्रीतम सेज दॅट टुडे इज हिज बर्थडे, हिज बर्थडे अँड. तो स्वतःला आय म्हणेल, आपण त्याला शी किंवा ही म्हणू. ठीक आहे ना. मुलगी असेल तर शी, मुलगा असेल तर ही. ही त्याला इज लावू आपण, आयला एम लागतो, त्याला ईला आपण, हिला आपण इज लावू. ठीक आहे ना. ही इज गोइंग, ही इज गोइंग टू एन्जॉय इट. ठीक आहे का. रिपोर्टिंग वर्ब मधलं जे राज आहे, रिपोर्टिंग वर्ब मधला जो राज आहे, जो प्रकार आहे, हे तुम्हाला सविस्तर सगळं समजलं असं गृहीत धरतो. ठीक आहे. आणि आपण नेक्स्ट टॉपिक पासून, टॉपिक म्हणजे नेक्स्ट जी आयडिया आहे, जी कॉन्सेप्ट आहे ती क्लिअर करू. ठीक आहे ना. आता आपल्याला शिकायचं आहे टेन्स कसे बदलवायचे. ठीक आहे. टेन्स आणि इतर गोष्टी कशा बदलवायच्या, मग टाइम कसे बदलवायचे, प्लेस कसे बदलवायचे, ते पण त्यामध्ये आहे. ठीक आहे ना. पॉज करून ते लिहून घ्या व्यवस्थित सगळ्या गोष्टी. बघा आता आपल्याला टेन्स मध्ये कोणते कोणते बदल करायचे आहे डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट करताना ते शिकायचं आहे. लक्ष द्या. एक आपण वाक्य घेऊ, डायरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीच वाक्य घेतलेलं आहे. मी जर म्हटलं असेल रजत, रजत सेड टू मी. रजत मला म्हणाला. ठीक आहे. काय म्हणाला, आय लिव्ह इन लंडन. मी लंडन मध्ये राहतो. ठीक आहे. रजत मला म्हणाला की आय लिव्ह इन लंडन. म्हणजेच रजत कोण झाला,
रजत झाला रिपोर्टर, हे सर्व आपल्याला माहित असायला हवं, ठीक आहे ना. मी कोण झाला, मी ऐकलं, लिसनर, मग मी कोण झालो, लिसनर. आणि सेट टू कोण आहे, तर सेट टू आहे रिपोर्टिंग व्हर्ब, कॉमा हा डबल इन्व्हर्टेड कॉमा. आणि हे जे आहे ना, आय लिव्ह इन लंडन, तर हे वाक्य आहे रजतच्या तोंडचं, म्हणजेच रिपोर्टेडच्या तोंडचं, बोलणाऱ्याच्या तोंडचं, ठीक आहे ना. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, रिपोर्टेड स्पीच, ठीक आहे ना. हे रिपोर्टेड स्पीच, हे रिपोर्टिंग वर्ब लक्षात ठेवायचं, ठीक आहे. मग आता एक वाक्य आहे हे, याचा आपल्याला इनडायरेक्ट स्पीच म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं आहे. या ठिकाणी दोन माणसं आहे, हा टेन्स कोणता असू द्या. रजत सेड टू मी, म्हणजे रजत आहे आणि मी आहे. रजत मला म्हणाला की आय लिव्ह इन लंडन, मी लंडन मध्ये राहतो. टेन्स कोणता आहे हा टेन्स आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. कसा ओळखला आपण, तर ज्या वाक्यामध्ये V1 किंवा V5 आहे ते वाक्य कोणतं असते, सिंपल प्रेझेंट टेन्सचं. किंवा त्या वाक्यामध्ये डू किंवा डज राहते ते वाक्य असते सिंपल प्रेझेंट टेन्सचं, ठीक आहे ना. मग सिंपल प्रेझेंट टेन्सचं सिंपल पास्ट टेन्स करायचं आहे, ठीक आहे ना. सिंपल प्रेझेंट सिंपल पास्ट करायचं. मग बघा, रजत पुन्हा रजत. आता सेट टूचं काय होईल, टोल्ड होईल. टोल्ड का बरं होईल, कारण ऐकणारा आहे म्हणून टोल्ड होईल, ठीक आहे ना. म्हणून रजत टोल्ड मी, रजत मला म्हणाला, काय म्हणाला, आय लिव्ह इन लंडन. पण त्यापूर्वी दोन वाक्यांना जोडणारं जे कंजंक्शन्स असते, कनेक्टिव्ह असते, ते आपल्याला लिहायचं या ठिकाणी. ते कंजंक्शन सगळं डिपेंड आहे टाइप्स ऑफ सेंटेन्सवर. तुमचे टाइप्स ऑफ सेंटेन्स जर पक्के असेल तर तुम्हाला कंजंक्शन लावता येते. ओघाओघानं काय झालं, आतापर्यंत आपण जे वाक्य पाहिले ते सर्व आपण पाहून राहिलो असर्टिव्ह सेंटेन्स, साधं वाक्य. तुमच्या डोक्यावरती हॅमर व्हावं, तुम्हाला समजावं. दॅट हा कंजंक्शन असतो. दॅटच्या ऐवजी आपल्याला टू लिहिता येतो, इफ वेदर लिहिता येते, इफ किंवा वेदर, किंवा WH वर्ड लिहिता येते. पण कधी लिहिता येते ते आपण नंतर पाहू, ठीक आहे ना. सध्या आपण ओघानं का असो ना, आपण फक्त असर्टिव्ह सेंटेन्स पाहून राहिलो, घेऊन राहिलो. म्हणून प्रत्येक वेळेस दॅट हा कंजंक्शन येऊन राहिला, पण दॅट हा कायमस्वरूपी नसतो, ठीक आहे ना. दॅटही बदलतो, लक्ष द्या. रजत टोल्ड मी दॅट. आता हे वाक्य कोणतं आहे, कोणतं वाक्य आहे, आय लिव्ह इन लंडन. हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचं आहे, आपल्याला सिंपल पास्टचं बनवायचं आहे. मग हा आय कोण आहे, तर रजत हा आय आहे, कारण रजत काय म्हणतो, आय लिव्ह इन लंडन. मग हा आय कोण, रजत, ठीक आहे ना, रजत. मग आपण त्याला रजत लिहायचं का परत, नाही, रजत लिहिलेलं आहे आपण याला ही लिहायचं. तो जर मुलगा असेल तर ही लिहायचं, मुलगी असेल तर शी लिहायचं, ठीक आहे ना. म्हणून रजत टोल्ड मी दॅट ही. आता लिव्ह V1 याचं काय करायचं आहे आपल्याला, V2 करायचं आहे. ही लिव्ड, V2 सिंपल पास्ट टेन्स झाला तो. ही लिव्ड इन लंडन. इन लंडनचं काही बदलणार नाही, कारण ते शहराचं नाव आहे, ठीक आहे ना. म्हणून बघा, रजत टोल्ड मी दॅट ही लिव्ड इन लंडन. जेव्हा हे वाक्य त्याने म्हटलं आय लिव्ह इन लंडन, तेव्हा त्याच्या वेळेस तो प्रेझेंट टेन्स होता. पण जेव्हा आपण ऐकलं आणि आपण तिसऱ्याला सांगून राहिलो, तेव्हा तो काळ गेला, ती वेळ गेली. काळ म्हटल्यापेक्षा ती वेळ गेली, ती वेळ गेलेली आहे पास्ट टेन्स मध्ये. आणि म्हणून आपण या ठिकाणी लिव्ह V2 लिहिलेला आहे, ठीक आहे. म्हणजेच रजत टोल्ड मी दॅट ही लिव्ड इन लंडन. समजलं का. आता बघा, त्यानंतर सेकंड वाक्य घेऊ आपण, डायरेक्ट स्पीचचं एखादं वाक्य घेऊ. समजा मी जर म्हटलं असेल, मिस्टर शर्मा said, Mr. Sharma said, I am a big fan of Amitabh Bachchan. I am a big fan of Amitabh Bachchan. ठीक आहे ना. मग आता मिस्टर शर्मा म्हणाले, कोणी ऐकणारा आहे का तिकडे, नाहीये, कोणीच ऐकणार नाही, त्यांनीच म्हटलं बघतो. म्हणजेच मिस्टर शर्मांनीच म्हटलं, काय म्हटलं, आय एम अ बिग फॅन ऑफ अमिताभ बच्चन. सेड हा पास्ट टेन्स मध्ये आहे आणि ऐकणारा कोणीच नाही आहे, लिसनर कोणीच नाही आहे. लिसनर इज नॉट इन दिस सेंटेन्स. सी, सो वी आर रायटिंग मिस्टर शर्मा सेड ओनली. सेड, फक्त सेड लिहायचं. आपण सेड टू लिहायचं का, नाही. टोल्ड लिहायचं का, नाही. टोल्ड म्हणजे काय, सांगितले.
टेल म्हणजे सांगणे, से म्हणजे म्हणणे. त्यांनी फक्त म्हटलं असं की वो मी अमिताभ बच्चनचा फॅन आहे, बिग फॅन आहे. ठीक आहे, आपण काय म्हटलं, हे सेडचं सेड आलं. ठीक आहे, आणि आय कोण आहे तर शर्मा आहे, म्हणून मग आपण हे त्याचं नाव लिहिलं आहे, नाऊन लिहिलं. आता कशाची बारी आहे, प्रोनाऊनची. म्हणून मिस्टर शर्मा सेड आणि आता बारी आहे ऍक्च्युली कंजंक्शनची. दॅट ओघाओघांना आपण प्रत्येक ठिकाणी दॅटच घेऊन राहिलो. का घेऊन राहिलो, कारण हे वाक्य असर्टिव्ह सेंटेन्सच आहे म्हणून. ठीक आहे ना, इतर वाक्यांची प्रॅक्टिस आपण नंतर करू, सविस्तर करू. फक्त डोक्यात हॅमर ठेवून घ्या, हॅमर करा डोक्यावर, दॅट 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 दॅट. ठीक आहे, बघा, मिस्टर शर्मा सेड दॅट ही, तो काय म्हणेल आय, तो काय म्हणेल स्वतःला आय एम अ बिग फॅन. आपण काय म्हणू, ही वॉज अ बिग फॅन. त्याने आय एम म्हटलं, प्रेझेंट टेन्सचं काय केलं आपण ही वॉज लिहू. ही वॉज अ बिग फॅन ऑफ अमिताभ असं लिहिता येते. फक्त फुलस्टॉप शेवटी कॉमा द्यायचं नाही. डायरेक्ट स्पीच जर म्हटलं मी, एखादं वाक्य आणखी दुसऱ्या टेन्स मधलं घेतलं मी, समजा असं म्हटलं की आय वॉज टीचिंग मराठी टू माय सन. मी माझ्या मुलाला मराठी शिकवत होतो. मिस्टर गुप्ता said to me. मिस्टर गुप्ता सेड टू मी आय वॉज टीचिंग मराठी टू माय सन. लक्ष द्या, आता हे वाक्य आपल्याला असं लिहिता येते. ठीक आहे ना, म्हणजे डबल कॉम्यामधलं वाक्य आधी येऊन इकडे आपलं रिपोर्टिंग वर्ब असं लिहिता येते. वाक्य काही नसते, ते सरळ असते. ते इकडे लिहा, हे तिकडे लिहा, कसंही चालते. ठीक आहे ना, पहा. मग आता याचा आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. काय करायचं आहे, इनडायरेक्ट स्पीच. आय वॉज टीचिंग. मग आता हा वॉज टीचिंग आहे, टेन्स कोणता आहे, हा पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे, तुम्ही शिकलेले आहात. ठीक आहे, मग पास्ट कंटिन्युअस टेन्सचं काय होती ते डोक्यात ठेवायचं आहे आपल्याला. ही स्लाइड संपली की मी सेकंड स्लाइडला तुम्हाला ते पूर्ण लिहून देईल. ठीक आहे ना, कुठे काय वापरायचं ते बघा. तर या ठिकाणी पास्ट कंटिन्युअस टेन्स जर असेल तर मग पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स घ्यायचं. पास्ट कंटिन्युअस काय घ्यायचं, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे हॅड बीन प्लस V4. बघा, तुम्हाला टेन्स मॉडेल्स आणि टाइप्स ऑफ सेंटेन्स हे सगळं येतं, हे सगळं चांगल्या प्रकारे माहीत आहे. हे गृहीत धरून मी तुम्हाला शिकवून राहिलो. ठीक आहे, जर कोणाला त्यामध्ये प्रॉब्लेम असेल तर तुम्ही जा, ते पुन्हा व्हिडिओ पहा किंवा नोट्स चाळा आणि नंतरच मग हा व्हिडिओ पहा. अदरवाईज पाहू नका, समजणार नाही. ठीक आहे ना, बघा, आय वॉज टीचिंग हा टेन्स कोणता आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे आणि आपल्याला करायचा आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे, मग बघा आता, मिस्टर गुप्ता सेड टू मी म्हणजे मी आहे या ठिकाणी, लिसनर आहे या ठिकाणी. म्हणून काय लिहायचं आपल्याला पहा, मिस्टर गुप्ता ऍक्च्युली गुप्ता मराठी शिकवेल असं होणार नाही, परंतु ठीक आहे, कोणीतरी गुप्ता चांगला एखादा वाचक असेल मराठीचा तर तो शिकू पण शकतो. ठीक आहे ना, बघा, मिस्टर गुप्ता सेड टू मी, मिस्टर गुप्ता टोल्ड मी. सेड टूचं काय केलं आपण, टोल्ड केलं. का बरं टोल्ड केलं, कारण मी ऐकणारा आहे, लिसनर इज एक्झिस्ट इन दिस सेंटेन्स. ठीक आहे, म्हणजेच मिस्टर गुप्ता टोल्ड मी. आता परत आपल्याला दॅट घ्यायचं आहे कंजंक्शन. वारंवार सांगतो की दॅट परमनंट नसतो. हे वाक्य सरळ आहे, साधं वाक्य आहे, असर्टिव्ह सेंटेन्सचं वाक्य आहे, म्हणून ते आपल्याला सरळ दॅट हा कंजंक्शन घ्यायचा आहे. ठीक आहे, बघा, मिस्टर गुप्ता टोल्ड मी काय, दॅट. आता आय वॉज टीचिंग, हा आय कोण आहे, मग आता हा आय आहे मिस्टर गुप्ता. तो स्वतःला काय म्हणेल, आय. आपण त्याला काय म्हणू, ही. ठीक आहे, म्हणून ही. इथे आपल्याला ही लिहायचं, सॉरी. मिस्टर गुप्ता टोल्ड मी दॅट ही. तो काय म्हणेल, ही वॉज टीचिंग पास्ट कंटिन्युअस टेन्स. आपण काय करू, आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स करू, म्हणजे हॅड बीन प्लस V4 लावू. ठीक आहे ना, म्हणून ही हॅड बीन टीचिंग मराठी
टू, तो काय म्हणेल माय सन, माय सन, माय सन. आपण काय म्हणू हिज सन. तो माय सन आहे का, माय म्हणायचं आहे का या ठिकाणी, नाही. टू हिज सन, हिज सन. हिज सन का लिहिलं, कारण तो त्याचा मुलगा आहे, आपला मुलगा नाही आहे. ठीक आहे, म्हणून हिज सन लिहिलं आपण. ठीक आहे, समजलं. आता बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा एखादं वाक्य घ्यायचं आहे डायरेक्ट स्पीचचं. समजा मी जर म्हटलं असेल राम सेज, राम सेज टू हिज डॅड. राम सेज टू हिज डॅड, कॉमा द्यायचा, डबल कॉमा घ्यायचा आणि इथं म्हणायचं टुडे इज माय बर्थडे. टुडे बर्थडे, टुडे इज माय बर्थडे and I am going to enjoy. I am going to enjoy it with my friends. लक्ष द्या. राम सेड टू हिज डॅड, राम त्याच्या बाबाला म्हणतो, काय म्हणतो, टुडे इज माय बर्थडे अँड आय एम गोइंग टू एन्जॉय इट विथ माय फ्रेंड्स. आणि आज मी माझा बर्थडे माझ्या मित्रांसोबत साजरा करणार आहे. ठीक आहे ना. आता बघा, आता इनडायरेक्ट करताना तुम्हाला काय वाटेल, प्रत्येक वेळेस टुडेचं दॅट डे करायचं असं नाही करायचं, इजचं आर वॉच करायचं असं नाही करायचं. जर त्या वाक्यामध्ये सेज असेल, सेज आहे, फक्त सेज आहे, म्हणजे प्रेझेंट टेन्स दिलेला आहे ना, म्हणून फक्त सेज टूचं काय करायचं, टेल्स करायचं. टेल्स, लक्षपूर्वक आहे का, हे रूल फार पुस्तकात लिहिलेले नसतात. राम टेल्स, राम टेल्स हिज डॅड, राम टेल्स हिज डॅड. राम त्याच्या बाबाला म्हणतो. बघा आता लक्ष द्या, सेड टू बदलते कसं, सेड टू असेल तर टोल्ड होईल. का होईल टोल्ड, कारण सेड सुद्धा V2 आहे, टोल्ड सुद्धा V2 आहे. पण जर हे वाक्य सेज, सेज टू असेल तर हे वाक्य बघा, हे वाक्य गेलेलं आहे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. याचं काय होणार, टेल्स करायचं, टेल्स. सेज टूचं टेल्स होईल. ठीक आहे ना. बघा, राम टेल्स हिज डॅड, राम त्याच्या बाबाला म्हणतो, काय म्हणतो की टुडे इज माय बर्थडे. अशा वेळेस जर हे वाक्य म्हणजे हे वाक्य समजा प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर तुम्हाला समोरचंही वाक्य प्रेझेंट टेन्स किंवा जो टेन्स घेतलेला आहे ऑलरेडी त्या ठिकाणी तोच घ्यायचा आहे. तो टेन्स बदलवायचा नाही आहे. कारण कसं आहे, रामही इथेच आहे, त्याचे बाबाही इथेच आहे आणि ऐकणारो आपण सुद्धा इथेच आहोत. ठीक आहे ना. आणि त्याने तो आजबद्दलच बोलतोय, तो काल नाही बोलला, तो आजबद्दलच बोलतोय. आणि त्या ठिकाणी स्पष्ट लिहिलेलं आहे टेल्स किंवा इथे लिहिलेलं आहे सेज टू. अशा वेळेस समोर टेन्स बदलवायचा नाही. बघा, टेन्स आपण काय पाहून राहिलो, डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट करताना टेन्स मध्ये बदलावायचे नियम. मी तुम्हाला सगळं लिहून देतो. ही स्लाइड संपली की सेकंड स्लाइडला मी तुम्हाला सगळं लिहून देतो कुठे काय टाकायचं. ठीक आहे. तोपर्यंत आपण काही वाक्य पाहत आहोत. तर वाक्यांमधला सेन्स बघा, इथे जर प्रेझेंट टेन्स असेल तर समोर बदलवायचं नाही. म्हणजे वाक्य कसं होईल, हे राम टेल्स हिज डॅड आणि परत या ठिकाणी आपल्याला दॅट लिहायचं आहे कंजंक्शन. दॅट कंजंक्शन का घेतलेलं आहे आपण, कारण दॅट हा म्हणजे हे वाक्य सरळ सरळ सिंपल प्रेझेंट हे वाक्य सरळ सरळ असर्टिव्ह सेंटेन्स आहे म्हणून. ठीक आहे ना. बघा, राम टेल्स हिज डॅड दॅट. दॅट म्हटलं ना आपण, आता सरळ वाक्य लिहून टाका हे असं, टुडे, टुडे इज. बघा, टुडेचं दॅट डे झालं नाही, इजचं वॉज झालं नाही, मायचं फक्त मायचं आपण बदलव. कारण राम म्हणाला त्याच्या बाबाला की माझा बर्थडे आहे. मग हा माय कोण आहे, तर रामसाठी लिहिलेला आहे, आपण त्याला हिज म्हणू. ठीक आहे. टुडे इज हिज बर्थडे, हिज बर्थडे. फक्त इतकं लक्षात ठेवायचं, इथं माय नाही लिहायचं. इथे टुडे इज हिज बर्थडे. ठीक आहे, हिज बर्थडे. अँड जसं आहे तसं, अँड आय एम, तर तो मात्र राम आहे, तो स्वतःला आय एम म्हणेल. आपण त्याला ही म्हणायचं, आयच्या बदल्यात ही म्हणायचं आणि एमच्या बदल्यात या ठिकाणी आपल्याला ही प्रेझेंट टेन्स घ्यायचा आहे ना, इज लावायचा आहे. आय एम प्रेझेंट टेन्स आणि ही इज सुद्धा प्रेझेंट टेन्स, ही वॉज लिहायचं नाही.
ठीक आहे ना. राम आहे म्हणून आपण त्याला ही लिहिलं, ठीक आहे ना. म्हणजे बघा, राम टेल्स हिज डॅड दॅट टुडे इज हिज बर्थडे अँड ही इज गोइंग टू एन्जॉय इट विथ, तो काय म्हणेल, माय फ्रेंड्स. आपण काय म्हणू, हिज फ्रेंड्स. समजा जर आपण माय फ्रेंड्स लिहिलं तर कसं होईल, रामचा बर्थडे आहे आणि तो माझ्या मित्रांसोबत साजरा करून राहिला किंवा करायला चाललाय, असं नसते होत, ठीक आहे ना. इथे हिजच लिहायचं, इथे मायने लिहायचं, ठीक आहे ना. बघा आता हे झालं हलकं फुलकं. काय पाहून राहिलो आपण, डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट होताना टेन्स मध्ये करावयाचे बदल, टेन्स मध्ये बदल केले आपण, ठीक आहे. आणखी बघा, पण मग आता प्रत्येक गोष्टी तुम्हाला शिकवायच्या आहे तर लक्ष द्या, आपल्याला टॉपिक वाईज बघायचं आहे. कोणता टेन्स असल्यानंतर कोणता टेन्स लावायचा ते पाहायचा. तो पण पॉज करून लिहून घ्या, पॉज करून लिहून घ्या, व्यवस्थित लिहिलं. पॉज करून किती वेळ झाला सोडा, ठीक आहे. किती वेळ, पॉज करून पूर्ण लिहून घ्या. लिहिलं असं गृहीत धरतो. आणि आता आपण पाहू कोणता टेन्स घेतला म्हणजे कोणता टेन्स बदलवायचा ते, ठीक आहे. पहा आता इथे इनडायरेक्ट, ठीक आहे. डायरेक्टचे इनडायरेक्ट होताना टेन्स मध्ये करावायचे बदल. इथे आपण याचं पार्टिशन करू, ठीक आहे. चलो आता बघा, समजा एक सिंपल प्रेझेंट टेन्स असेल, सिंपल प्रेझेंट टेन्स असेल म्हणजे वाक्यामध्ये ऑलरेडीच V1 किंवा V5 असेल किंवा डू किंवा डज असेल, म्हणजे हे काय झालं, सिंपल प्रेझेंट टेन्स. जर वाक्य म्हणजे कोणते, डबल कॉम्यामधले वाक्य, त्याला आपण काय म्हणतो, रिपोर्टेड स्पीच म्हणतो, ठीक आहे ना. रिपोर्टेड स्पीच मध्ये जर सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर आपल्याला काय करायचं आहे, इनडायरेक्ट मध्ये आपल्याला करायचं आहे सिंपल पास्ट करायचं आहे, ठीक आहे. सिंपल प्रेझेंट टेन्सचं सिंपल पास्ट करायचं. कसं करायचं, तर V1 किंवा V5 च्या ऐवजी V2 वापरायचं किंवा डू किंवा डीडच्या ऐवजी आपल्याला डीड वापरायचं आहे. समजलं. हा झाला सिंपल प्रेझेंट टेन्सचं सिंपल पास्ट टेन्स करणे. एखादं वाक्य घेऊ का आपण, पहा आता. समजा डायरेक्ट स्पीच आणि हे इनडायरेक्ट. डायरेक्ट मी जर म्हटलं असेल, राजू सेड टू हिज, बरं, राजू सेड टू मंजू, सिंपल प्रेझेंट सिंपल पास्ट. आय लाईक यू, दिसतो ना आय लाईक यू त्या ठिकाणी, हा दिसतो, ठीक आहे ना. इथे एक दिसत नाही, आय लाईक यू, ठीक आहे ना. आता बघा, तर या ठिकाणी आपण इनडायरेक्ट केलं. कसं करायचं, इनडायरेक्ट, राजू सेड टू मंजू, ऐकणारी आहे म्हणून आपण इथे टोल्ड केलं. राजू टोल्ड मंजू, राजूने काय म्हटलं मंजूला, राजू टोल्ड मंजू. आपण सरळ राजू टोल्ड मंजू म्हणू आपण. बघा, सेड टूचं काय केलं आपण, तर टोल्ड केलेलं आहे, राजू टोल्ड मंजू. हा, आता वाक्य आय लाईक यू, वाक्य परत आपलं काय घेऊन राहिलो आपण, साधं घेतलं आपण वाक्य, असर्टिव्ह सेंटेन्स घेतलेलं आहे, आय लाईक यू. म्हणून या ठिकाणी कंजंक्शन दॅट येतो, ठीक आहे ना. राजू टोल्ड मंजू दॅट. आता आय कोण आहे, आय आहे राजू. मग आपण त्याला काय, तो स्वतःला आय म्हणेल, आपण त्याला काय म्हणू, आपण त्याला ही म्हणू. आणि सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य असेल तर सिंपल पास्ट टेन्स करायचं. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये V1 किंवा V5 येतो, आपल्याला त्याचं V2 करायचं आहे, ठीक आहे ना. म्हणजे लाईकचं काय करायचं आहे आपल्याला, लाईकचं आपल्याला लाईक करायचं आहे. आणि हा यू कोण आहे, यू आहे मंजू. आय आहे राजू, यू आहे मंजू, ठीक आहे. मग आता राजू टोल्ड मंजू दॅट ही लाईक्ड यू का, नाही, ही लाईक्ड हर, ठीक आहे. कारण यू म्हणजे मंजू आहे ना, आणि ती मुलगी आहे म्हणून हर. मुलगा असेल तर आपण हीच लिहिल्यासाठी आपण हिम लिहिल्याचा, ठीक आहे ना, असा अर्थ. म्हणजेच सिंपल प्रेझेंट सिंपल पास्ट टेन्स करायचं. आता यानंतर राजू आणि मंजू आपण कायम ठेवू,
आपल्या वाक्यांमध्ये राजू आणि मंजू आपण कायम ठेवू. आपण आपण फक्त आय लाईक यू इथलं हे एवढं मॅटर बदलवत जाऊ. ठीक आहे, चलो. आपण हे टोल्ड पण कायमच ठेवू, आपण हे दॅट पण कायमच ठेवू. फक्त ते जे वाक्य आहे त्याला आपण रिपोर्टेड स्पीच म्हणतो, ते वाक्य आपल्याला बदलवायचं. ठीक आहे ना. या काळानुसार समजा आता सिंपल प्रेझेंटचं सिंपल पास्ट केलं. ठीक आहे. एखाद्या वेळेस डू देत असेल तर कसं करायचं. समजा ते वाक्य समजा आय डू नॉट लाईक यू समजा असं राहिलं, मग कसं होईल हे वाक्य. कसं होईल तर हा तो जो ही आहे राजू म्हणजे ही आता डू नॉट आहे, डू नॉट किंवा डज नॉट आहे. मग आपण कसं करा, आयला डू लागला, ठीक आहे, तो आय डू नॉट म्हणेल. पण जेव्हा आपण त्याला ही म्हणू तेव्हा हिला काय लागेल, ही करता बी ग्रुपचा आहे म्हणून त्याला डज नॉट करा. ठीक आहे. पण आपल्याला काय करायचं आहे, टेन्स बदलवायचा आहे. सिंपल प्रेझेंट सिंपल पास्ट करायचा आहे म्हणून ही डीड नॉट लिहायचं, डज नॉट नाही. ही डिड नॉट लाईक हर, ही डिड नॉट लाईक हर. समजलं नाही यामधलं राज काय तुम्हाला, तर तो लाईक करतो म्हणून आपण ही लाईक ठरलेलं, पण आय डू नॉट लाईक यू त्याला जर म्हटलं तुम्हाला आवडत नाही तर मग ही डिड नॉट लाईक हर केलं असतं आपण. मग लाईकला डी का नाही लागला भाऊ, तर मी तुम्हाला रूल शिकवले होते. जर वाक्यामध्ये डू डज किंवा डीड असेल तर समोर येणारं व्हर्ब हे व्हर्बचं पहिलं रूप राहतं, सेकंड रूप लागत नसते, V2 लागत नसते. ठीक आहे ना. चलो. नंतर समजा हे सिंपल प्रेझेंट सिंपल पास्ट झालं असं. समजा आपण प्रेझेंट कंटिन्युअसचं केलं. आता हे सिंपल प्रेझेंट याला आपण प्रेझेंट सिंपल असंही म्हणू शकतो, प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स असंही म्हणू शकतो. आणि जे सिंपल पास्ट म्हटलं ना आपण तर याला आपण पास्ट सिंपल असंही म्हणू शकतो आणि पास्ट इंडेफिनिट टेन्स असंही म्हणू शकतो. ठीक आहे. चलो. आता आपण घेऊ पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट CONTINUOUS स्पेलिंग बरोबर लक्षात ठेवायचं. ठीक आहे ना. CONTINUOUS स्पेलिंग बरोबर लक्षात ठेवायचं. ठीक आहे ना. बघा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं काय करायचं मग. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स याला आपल्याला प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स असंही म्हणता येते. प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स असंही म्हणता येते. ठीक आहे ना. किंवा प्रेझेंट इम्परफेक्ट टेन्स असंही म्हणता येते. प्रेझेंट इम्परफेक्ट टेन्स असंही म्हणता येते, काही म्हणता येते. म्हणजेच हे कधी असते, ज्या ठिकाणी एम, इज किंवा आर त्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे क्रियापदाला ING असते, तेव्हा आपल्याला कोणता बदल करायचा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं पास्ट कंटिन्युअस टेन्स करायचं. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं पास्ट कंटिन्युअस टेन्स करायचं. कधी, तिथे. मग या ठिकाणी एम इज आर प्लस V4 आणि पास्ट मध्ये काय राहील, मग पास्ट मध्ये राहणार आहे वॉज वेअर प्लस V4. वॉज वेअर प्लस V4 राहायचं. ठीक आहे ना, ठेवायचं. असं करायचं. मग आता एखादं वाक्य बघू आपण. समजा हे वाक्य असं असलं, बघा आपण हे राजू सेड टू मंजू आणि राजू टोल्ड मंजू हे कायम ठेवून राहिलो, दॅट पण आपण कायम ठेवलेलं आहे. फक्त आपल्याला बदलवायचं काय आहे, हे वाक्य. ठीक आहे ना. तिथे आय लाईक यू होतं, इथे आय डू नॉट लाईक यू होतो. आता हे वाक्य करायचं आपल्याला. लक्ष द्या. मी जर म्हटलं असेल आय एम वॉचिंग TV. ठीक आहे. म्हणजे कोण म्हणेल, राजू सेड टू मंजू आय एम वॉचिंग TV. राजू हा मंजूला म्हणाला की आय एम वॉचिंग TV, मी पिक्चर पाहताय, मी TV पाहता. ठीक आहे ना. आय एम वॉचिंग TV. मग कसं कराल हे आय एम वॉचिंग TVचं कसं होईल, या ठिकाणी बघा. आता आय म्हणजे कोण, तर राजू. आपण त्याला ही लिहू. ही एम म्हणजे वॉज वॉचिंग, इज एम इज आर वॉचिंग. कोणता टेन्स आहे तो, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. आपल्याला करायचं काय आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्स करायचं आहे. म्हणून ही वॉज, बघा ही वॉज. आता वॉज कुठे, वेअर कुठे तुम्हाला सांगायची गरज आहे का, नाही. ए ग्रुप बी ग्रुप तुम्हाला माहित आहे, बी ग्रुपला वॉज लागेल, ए ग्रुपला वेअर लागेल. फक्त ए ग्रुपच्या आयला पण वॉज लागेल. सगळं तुम्हाला शिकवलेलं आहे. ती परत प्रॅक्टिस करा. म्हणजे प्रॅक्टिस ठेवा. ठीक आहे. प्रॅक्टिस करा. ती नोट्स इथे अप्लाय होते करायची. ठीक आहे. आय एम वॉचिंग TV. मग आपण काय म्हणू, ही वॉज
वॉचिंग टीव्ही, ही वॉज वॉचिंग टीव्ही. ठीक आहे. चलो आता बघा, समजा नॉट म्हटलं तर नॉट, मी जर म्हटलं आय एम नॉट वॉचिंग मूवी, तर मग ही वॉज नॉट वॉचिंग टीव्ही, बस समजा विषय. ठीक आहे. तिसरा टेन्स बघू आपण या ठिकाणी. समजा प्रेझेंट परफेक्ट टेन्स घेतला, प्रेझेंट परफेक्ट टेन्स घेतला असेल. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे काय, तर तुम्हाला माहितच आहे, हॅव किंवा हॅज प्लस V3, हॅव किंवा हॅज प्लस V3 असेल तर आपल्याला काय करायचं आहे, पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं काय केलं आपण, पास्ट परफेक्ट टेन्स केलं. कसं कराल मग या ठिकाणी, आता पास्ट परफेक्ट टेन्स हॅड प्लस V3 म्हणजे पहा, हॅव हॅज प्लस V3, इथे आपण हॅड प्लस V3 लिहिलो. एखादं वाक्य पाहू आपण या ठिकाणी. समजा मी जर म्हटलं असेल आय हॅव वॉच्ड धिस मूवी, आय हॅव वॉच धिस मूवी. बघा म्हणजे पुन्हा हे, राजू सेड टू मंजू आय हॅव वॉच्ड मूवी धिस मूवी. ठीक आहे. आपल्याला करायचं आहे, सॉरी इनडायरेक्ट करायचं आहे आपल्याला. याचं कसं होईल मग, आय कोण आहे, राजू आहे, आपण त्याला ही लिहिलं, आपण हे आधीच लिहिलं, राजू टोल्ड मंजू दॅट ही. प्रेझेंट परफेक्ट हॅव किंवा हॅज प्लस V3, याचं काय झालं, हॅड प्लस V3 झालं. आपल्याला करायचं आहे ही हॅड, या हॅवच्या ऐवजी काय केलं आपण, हॅड लिहिलं. ही हॅड, हे हॅवच्या ऐवजी काय केलं आपण, हॅड लिहिलं. ही हॅड वॉच. आता हे तर बदलणार नाहीच ना, जो मेन वर्ब आहे वॉच हे राहणारच आहे. फक्त तो काय म्हणेल धिस मूवी, इथे पण बदल करायचा आपल्याला. हा बदल मी तुम्हाला नंतर शिकवणार आहे. ठीक आहे ना. आता आपण काय पाहून राहिलो, आपण कंजंक्शन पाहिलं, रिपोर्टिंग वर्ब पाहिले. ठीक आहे. आपण टेन्स पाहिलं, त्यानंतर आपण मॉडेल्स पाहू, त्यानंतर आपण स्थळ पाहू, स्थळ कसे बदलतात, वेळ कसे बदलतात, डेमॉन्स्ट्रेशन कसे बदलतात. ठीक आहे ना. हे आहे, हे पाहिल्यानंतर हे झालं आपलं इंट्रोडक्शन एवढं, की नंतर मग आपला मेन जो टॉपिक आहे ते सुरू होईल. हे पण मेनच आहे, फक्त हे इंट्रोडक्शन आहे, खूप मेन इंट्रोडक्शन आहे, खूप इम्पॉर्टंट इंट्रोडक्शन आहे. ठीक आहे ना. कारण यावरच तुमच्या डायरेक्ट इनडायरेक्टचा डोलारा अवलंबून असतो. ठीक आहे ना. बघा आता प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट. ठीक आहे ना. तो काय म्हणेल आय हॅव वॉच धिस मूवी, मी ही मूवी पाहिलेली आहे. आपण काय म्हणू, ही हॅड वॉच धिसचं काय करू आपण, दॅट मूवी. ठीक आहे ना. फक्त शेवटी फुलस्टॉप द्यायचा, मग काहीच द्यायचं नाही. ठीक आहे. तुम्हाला फक्त शेवटी फुलस्टॉप द्यायचा आहे. नंतर बघा हे झालं, लिहून टाका हे पॉज करून, सगळं लिहायचं पॉज करून. आता बघा आपण समजा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स घेतलं तर आपल्याला काय घ्यायचं आहे इनडायरेक्ट मध्ये, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे. मग आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय, तर बघा या ठिकाणी जेव्हा तुम्ही हॅव बीन किंवा हॅज बीन लिहिता, त्यानंतर क्रियापदाला V4 लावता, हा काय असतो, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे. नुसता प्रेझेंट परफेक्ट म्हटलं तर फक्त हॅव प्लस V3 येणार. पण जर आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हटलं तर V4 आणि परफेक्ट म्हटलं तर हॅव. ठीक आहे ना. असं ते असते. म्हणजेच बघा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे हॅव बीन किंवा हॅज बीन प्लस V4 जर असेल तर तुम्हाला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला हॅड बीन प्लस V4 करायचा आहे, हॅड बीन प्लस V4 करायचा आहे इनडायरेक्ट स्पीच करताना. आता वाक्य बघू आपण. समजा बघा हे वाक्य कायमच आहे, राजू सेड टू मंजू आय लाईक यू. आता काय बघू या ठिकाणी, समजा असं म्हटलं असेल राजू सेड टू मंजू, इथे घेऊ आपण वाक्य की वी घेऊ आपण. ठीक आहे. वी हॅव बीन वेटिंग, we have been waiting for you. We have been waiting for you for 2 hours. असे वाक्य आपण शिकलो होतो ना, तेच वाक्य आहे. ठीक आहे. म्हणजेच
करता एखाद्या विशिष्ट वेळेपासून एखादं काम करत आहे, ठीक आहे ना. म्हणजे बघा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे ते वी हॅव बीन वेटिंग फॉर यू फॉर 2 hours. म्हणजे राजू सेड टू मंजू वी हॅव बीन वेटिंग फॉर यू फॉर 2 hours. मग आता आपल्याला काय करायचं आहे, आपण राजूने मंजूला काय म्हटलं ते आपण ऐकलं. आता आपल्या भाषेत आपल्याला तिसऱ्याला जाऊन सांगायचं आहे, ठीक आहे ना. मग आपण कसं सांगू, आपली भाषा बदलेल, सांगताना आपली भाषा बदलेल. भाषा बदलेल म्हणजे काय, आपल्याला टेन्स बदलावे लागेल, आणखी बऱ्याच गोष्टी आहेत त्या बदलाव्या लागतील, ठीक आहे. तर टेन्स कसा बदलावायचा तो टॉपिक आपण पाहून राहिलो. कसं करायचं लक्ष द्या. इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं, हे उत्तर हे आहे, राजू टोल्ड मंजू दॅट. इथपर्यंत वाक्य बरोबर आहे, ठीक आहे. आता आपल्याला तो जो वी आहे, आता लक्षपूर्वक आहे का, राजू, समजा हा राजू आहे, समजा हा राजू आहे, हा राजू आहे आणि ही मंजू आहे. राजू मंजूला म्हणाला, काहीतरी म्हणाला असेल, वी हॅव बीन वेटिंग फॉर यू, म्हणजे आम्ही. मग आता या राजू सोबत आणखी कोणीतरी आहे, राजूचा मित्र असेल पूर्वेश, राजूचा मित्र नमन असेल, कोणी असेल, ठीक आहे. राजू सोबत कोणीतरी मित्र आहे आणि हे सगळे 4-5 लोक मंजूची वाट पाहत होते 2 तासांपासून. कदाचित मंजूचा त्या दिवशी वाढदिवस असेल, मग यांनी मंजूला फोन केला असेल की आम्ही केक आणलेला आहे, तू पटकन येऊन जा. मंजू आलीच ते 2 तास. मग हे वाक्य आहे ते वी हॅव बीन वेटिंग फॉर यू फॉर 2 hours. राजू सेड टू मंजू वी हॅव बीन वेटिंग फॉर यू फॉर 2 hours. आम्ही तुझ्यासाठी तुझी 2 तासांपासून वाट पाहत आहोत, ठीक आहे. म्हणजे हे आम्ही वाले हे आहे, आम्ही वी, हे म्हणजे वी, ठीक आहे ना, हे म्हणजे वी आणि हा यू म्हणजे कोण, मंजू. आता करा वाक्य. हा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे हॅव बीन किंवा हॅज बीन प्लस V4 चं काय होते, हॅड बीन प्लस V4 होते, ठीक आहे. म्हणजे बघा वी हॅव बीन वेटिंगचं काय होईल, मग या हॅव बीनचं हॅड बीन होईल, 100% होईल. पण या वीचं काय होईल, उत्तर आहे राजू टोल्ड मंजू. आपल्या भाषेत आपण उत्तर देऊन राहिलो, राजू टोल्ड मंजू दॅट. वी घ्यायचं की दे घ्यायचं, आपण दॅट लिहिलेलं आहे कंजंक्शन. आता आपण वी घ्यायचं की दे घ्यायचं, बघा या चौघांमध्ये जर मी म्हणजे आपण जे सांगून राहिलो तिसऱ्याला तो जर असेल, म्हणजे या चौघांमध्ये जर आपण असू तर आपण वी घेऊ, या चौघात आपण नसू, अलग असू तर आपण दे घेऊ. मग सांगा आता कोण आपण यामध्ये आहो का, नाही. कारण राजूने मंजूला काहीतरी म्हटलं, आपण ते दुरून ऐकलं आणि आपल्या भाषेत आपल्या मित्रांना सांगून राहिलो. अशा वेळेस आपल्याला वी न घेता दे घ्यायचा आहे. देला काय लागेल, मग बघा प्रत्येकाला हॅड बीन लागेल. मग तो करता एक रोजचा असो की बी रोजचा असो, ठीक आहे. हॅड बीन एकच आहे तो हेल्पिंग वर्ब म्हणून. दे हॅड बीन इथे आपण दे हॅड बीन वेटिंग, दे हॅड बीन वेटिंग फॉर. हा यू कोण आहे, मंजू आहे. तो यू म्हणेल, तो तिला यू म्हणेल कारण ती उभी आहे त्याच्यासमोर. तो तिला यू म्हणेल, आपण तिला ती म्हणू, शी म्हणू, ठीक आहे ना. म्हणून फॉर, आता फॉर शी म्हणता येत नाही म्हणून फॉर हर, ठीक आहे. फॉर हर फॉर 2 hours, फॉर 2 hours, ठीक आहे. आपण फक्त एक पाहून राहिलो, एक टॉपिक पाहून राहिलो आपण फक्त की बुवा टेन्स मध्ये कसा आपण बदल करायचा, ठीक आहे. मग ते आहे सगळं हे पद्धत. आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स करायचं. आपण हॅव बीन किंवा हॅज बीनचं या ठिकाणी हॅड बीन केलेलं आहे, आपण या ठिकाणी वीचं दे केलेलं आहे आणि यूचं हर केलेलं आहे. हे सगळे रूल्स टेन्सचे असतात, लक्षात ठेवायचे. इथे आपण प्रेझेंट टेन्स संपवला. सिंपल प्रेझेंटचं सिंपल पास्ट केलं, प्रेझेंट कंटिन्युअसचं आपण पास्ट कंटिन्युअस केलं, प्रेझेंट परफेक्टचं आपण पास्ट परफेक्ट केलं आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसचं आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस केलं. म्हणजेच याचा अर्थ काय होतो, लक्षपूर्वक आहे का, जेव्हा हा व्यक्ती या व्यक्तीला काहीतरी सांगतो तेव्हा तो प्रेझेंट असतो, आपण ऐकतो, आपण तिसऱ्याला जाऊन सांगतो, तेव्हा ही वेळ आपल्यासाठी निघून गेलेली असते, ती वेळ पास्ट टेन्समध्ये गेलेली असते. म्हणून आपले प्रत्येक वाक्य पास्टमध्ये असते. जर या ठिकाणी सेट टू नाही राहिलं, सेज राहिलं, इथे समजा या
रिपोर्टिंग स्पीचमध्ये समजा रिपोर्टिंग व्हर्बमध्ये समजा प्रेझेंट टेन्स असेल तर मग मात्र या ठिकाणी सुद्धा प्रेझेंट टेन्स राहतो. हे डोक्यात कायम ठेवा. आपण लेक्चर नंबर 101 101 मध्ये आपण पाहू, सुरुवात करू पास्टने. आपण प्रेझेंट संपवलं, आपण पास्ट पाहू, त्यानंतर आपण टेन्स, तसं जसं टेन्स पाहिलं तसं आपण मॉडेल्स पाहू, त्यानंतर आपण टाइम कसे बदलतात, डेमॉन्स्ट्रेशन कसे बदलतात, प्लेस कसे बदलतात, ह्या सर्व गोष्टी पाहू. म्हणजे नेक्स्ट लेक्चर सुद्धा हा जो पार्ट 3 राहणार आहे तो इंट्रोडक्शन 03 राहणार आहे, हे पक्क. ठीक आहे ना. म्हणजे तुमचे 3 लेक्चर्स फक्त इंट्रोडक्शनवर होते. त्यानंतर मग आपण टॉपिक वाईज सगळं नॅरेशन शिकूया. ठीक आहे. मित्रांसोबत ॲप शेअर करा. ABC एज्युकेशन ॲप महाराष्ट्रातील बेस्ट ॲपपैकी एक आहे. मित्रांसोबत शेअर करा आणि या नोट्स तयार करत राहा. ठीक आहे. थँक्यू.